वाहनाच्या पुढे होता. हातच वाहन आहेत. 7 किलोमीटरला 2 तास लागले. इकडे मनोज जरांगे दादा हे मुंबईकडे रवाना होत आहेत. मराठा आरक्षणाची ही शेवटची लढाई लढण्यासाठी अतिशय उत्साहात जल्लोषात मराठा बांधव मुंबईकडे रवाना होत आहेत. हे नगरच्या जवळचं दृश्य आहे. इथं पाहिलं असता असं दिसतं की लाखो गाड्या, किती मराठा बांधव जातील ह्याचं गणित आपण करू शकत नाही, पण वाहनाची संख्या लाखोमध्ये असेल. या रोडवर आहे जरांगे दादा अजून 40 किलोमीटर अंतरावर लांब आहेत, तरी सुद्धा वाहनाची इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. जरांगे दादाच्या पाठीमागं 40 किलोमीटर वाहनाची गर्दी आहे, पुढे 40 किलोमीटर अंतरावर वाहनाची गर्दी आहे. म्हणजे जवळपास 100 ते 150 किलोमीटर अंतरावर पूर्ण वाहनाची गर्दी नगरच्या जवळ आहे. माझा अंदाज आहे मुंबई पुणे हायवेवर तर विचाराची सोयच राहू शकणार नाही. आपण जो विचार करणार नाही तेवढा समाज एकत्र इथं येत आहे. आणि सरकारला माझं आव्हान आहे की मनोज जरांगे दादाच्या या मागणीला आपण त्वरित मान्यता द्यावी, निर्णय घ्यावा. कारण जरांगे दादांनी ही जी लढाई लढली आहे ही मराठा समाजासाठी लढली आहे, मराठा बांधवासाठी लढली आहे. मराठा बांधवाला न्याय द्यावा ही मागणी या प्रसंगी करतो. हे पहा वाहनाचं दृश्य. हे दृश्य पाहिल्यावर असं लक्षात येतं की कुठल्या तर यात्रेला वगैरे ज्या पद्धतीनं लोक जातात, आज गणेशोत्सवाचा सण असताना सुद्धा लोक समाजासाठी रस्त्यावर येत आहेत. जरांगे दादाच्या पाठीमागं महाराष्ट्रातील तमाम समाज आहे. आम्ही सुद्धा जरांगे दादाच्या पाठीमागं आहे.